Hello aspirants, very good morning to all of you. Very warm welcome to this wonderful world of YouTube live platform. या प्लॅटफॉर्मवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. So aspirants, last lecture we have discussed regarding to the neuronal system, the classification of nervous system and the classification of brain, right? So we studied the brain has been subclassified into three different classes. First one forebrain, second one midbrain and third one it was hindbrain. देन अगेन एस्पिरंट्स हे जे तीन क्लास आहेत त्यांना फर्दर क्लासिफाय केलं गेलं. सो इन टू डिफरंट क्लासेस जसं की डायन्सिफॅलॉन, टेलेन्सिफॅलॉन, मायलेन्सिफॅलॉन, मेटेन्सिफॅलॉन आणि त्यांचे असणारे अनाटॉमिकल स्ट्रक्चर्स. सो एस्पिरंट्स आजच्या या सेशनमध्ये सो वी विल डिस्कस इन मोर डिटेल व्हॉट इज द मिनिंग ऑफ न्यूरॉन्स अँड हाऊ इट इज इम्पॉर्टंट फॉर अस. यांचे बॉडीमध्ये काय फंक्शन्स असणार आहेत आणि न्यूरोनल कंडक्शन काय असतं, व्हॉट आर द इम्पॉर्टंट स्टेजेस included into this neuronal conduction. So aspirants, जसं की आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळे युनिट्स आहेत. फॉर एक्झाम्पल वी हॅव फिल्ट्रेशन युनिट, मेजरली आपण यांना किडनी कन्सिडर करतो. सो वी हॅव पेअर ऑफ किडनी आणि किडनीमध्ये जे फिल्ट्रेशनचा रोल ॲक्च्युअली परफॉर्म करतात दॅट इज व्हॉट, त्यांना आपण नेफ्रॉन असं म्हणतो, राईट? अँड हेन्स सो एस्पायरंट्स नेफ्रॉन इज अँड द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द किडनी जो ॲक्टिव्हली इन्व्हॉल्ड असतो फॉर द एक्सक्रिशन. सेम इन दॅट सच ए वे आपल्या बॉडीमध्ये जे नर्वस सिस्टम आहे या नर्वस सिस्टमचे जे फंक्शन्स आहेत हे फंक्शन्स टोटली असोसिएटेड असतात विथ रिस्पेक्ट टू न्यूरॉन. न्यूरॉन इट इज अँड स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ नर्वस सिस्टम. यांचे वेगवेगळे टाइप्स आहेत एस्पिरंट्स. फॉर एक्झाम्पल if someone is touching to me then how I can concluded so how I can so came to know की कुणीतरी टच करतंय हे समजून येण्यासाठी हे न्यूरोनल फंक्शन आहे. सो एस्पिरंट्स की इफ समवन इज टचिंग टू मी, जर मी त्याला रिस्पॉन्स करत असेल तर हे जे सिग्नल आहे फ्रॉम माय सेंट्रल नर्वस सिस्टम टू द पेरिफेरल नर्वस सिस्टम, हे जे सिग्नल आहे हे कोण कंडक्ट करतं, दॅट इज ऑल्सो रोल ऑफ न्यूरॉन. हा पण रोल न्यूरॉनचाच आहे. सो एस्पिरंट्स न्यूरॉनचं जे काम असेल एकतर इम्पल्सेस कॅरी करायचं ज्यांना आपण सेन्सेशन असं म्हणतो, आणि जे काही सिग्नल सेंट्रल नर्वस सिस्टमपासून रिलीज होत आहे हे सिग्नल्स त्या पेरिफेरल नर्वस सिस्टमकडे सो प्रोसीड करायचे जेणेकरून आपण रिस्पॉन्स करू. सो अशा प्रकारचे जे फंक्शन्स असतात या फंक्शन्सला आपण नर्व कंडक्शन असं म्हणतो. आणि इन टुडेज सेशन वी विल डिस्कस मोर इन डिटेल की न्यूरॉन्स काय असतील आणि न्यूरॉनचे स्ट्रक्चर काय आहे. वन टिपिकल न्यूरॉन्स यांच्यामध्ये किती स्ट्रक्चर्स किंवा किती अॅनाटॉमिकल पार्ट्स प्रेझेंट आहेत आणि यांचं कंडक्शनचा स्पीड कसं असणार आहे, कंडक्शनच्या स्टेजेस काय असणार आहे. तर एस्पिरंट्स फर्स्टली आपण यामध्ये सो या न्यूरॉनची डेफिनेशन पाहू. येस, व्हॉट इज द मिनिंग ऑफ द न्यूरॉन? इट इज अँड येस इट इज अँड स्ट्रक्चरल. हा न्यूरॉन स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट आहे. स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट्स ऑफ नर्वस सिस्टम. सो आपल्या बॉडीमध्ये जे नर्वस सिस्टम आहे ज्यांना आपण हायर सेंटर म्हणून क्लासिफाय केलं होतं दोन सिस्टममध्ये, एक सेंट्रल नर्वस सिस्टम, सेकंड वन पेरिफेरल नर्वस सिस्टम. या सिस्टममधील जो स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट आहे सो विच इज कॉल्ड ॲज अ न्यूरॉन. येस, सो इट इज कॉल्ड ॲज अ न्यूरॉन. आणि हा जो न्यूरॉन आहे यांना क्लासिफाय करण्यात आलेला आहे. यामध्ये पहा नेक्स्ट बीट क्लासिफिकेशन ऑफ न्यूरॉन. यामध्ये अकॉर्डिंग टू देअर फंक्शन, सो न्यूरॉन जसं त्यांच्या फंक्शन्सना काम करतात अकॉर्डिंग टू देअर फंक्शन यांना क्लासिफाय करतो आपण. एक आहे तुमचा तो म्हणजे सेन्सरी नर्व. ओके, अकॉर्डिंग टू द न्यूरॉन यांचं फर्स्ट फंक्शन आहे सेन्सरी न्यूरॉन. सेकंड फंक्शन आहे किंवा सेकंड टाईप आहे ज्यांना आपण मोटार न्यूरॉन असं म्हणतो. आणि थर्ड वन आहे विच इज कॉल्ड ॲज अ असोसिएशन न्यूरॉन, राईट? असे तीन टाईपचे न्यूरॉन यामध्ये क्लासिफाय केले गेलेले आहेत. फर्स्ट वन इज सेन्सरी, सेकंड वन इज मोटार अँड थर्ड वन इज असोसिएशन न्यूरॉन. आणि एस्पिरंट्स प्लीज मेक शुअर की हे जे क्लासिफिकेशन्स आहेत हे क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू देअर फंक्शन आहे. हे सेन्सेशन कॅरी करतात दॅट इज व्हॉट, यांना आपण सेन्सरी न्यूरॉन म्हणू. त्यासोबत हे जे इम्पल्सेस ब्रेनपासून आहेत हे इम्पल्सेस सेंट्रल नर्वस सिस्टमकडे घेऊन जातात दॅट इज व्हॉट, यांना आपण मोटार न्यूरॉन म्हणू शकतो. असोसिएशन न्यूरॉन यांच्यामध्ये पण एक मिनिंग आहे की हे दोन न्यूरॉनचा इंटरमिडिएट असतो आणि दॅट इज व्हॉट, यांना आपण इंटर न्यूरॉन पण म्हणू शकतो. सी यांना सेकंड नेम आहेत. फर्स्ट यांना सेकंड नेम आहे ॲफेरंट न्यूरॉन. सो मोठा न्यूरॉनला सेकंड नेम आहे इफेरंट न्यूरॉन. येस, फर्स्ट वन आहे ॲफेरंट, सेकंड वन आहे इफेरंट अँड थर्ड वन यांना आपण इंटर न्यूरॉन असंही म्हणू शकतो.
यस, यांना आपण थर्डली काय म्हणू शकतो, इंटर न्यूरॉन. सो यावेळी हे तुमचे बॉडीचे फंक्शन्स दाखवतात. आणि ॲस्पिरंट्स आता आपण पुढे जात आहोत यांच्या डिटेल पॉईंट्सकडे. सो यामधील फर्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे सेन्सरी. सेन्सरीचा रोल काय असतो सांगा. सेन्सरी इट इज कॅरिंग द इम्पल्सेस फ्रॉम द पेरिफेरल नर्वस सिस्टम, ज्यांना आपण ऑर्गन म्हणतो. ऑर्गनकडून हे इम्पल्सेस कॅरी करतात सेंट्रल नर्वस सिस्टमकडे. सो ऑर्गन टू सेंट्रल नर्वस सिस्टम हे इम्पल्सेस कॅरी करतात. फॉर एक्झाम्पल, समवन इज टचिंग टू मी. सो समथिंग इज टचिंग टू मी, किंवा काहीतरी मला सेन्स करायचं आहे. सो हे जे काही सेन्सेशन आहे, एअरचे सेन्सेशन असतील, सो अजून काही व्हायब्रेशनचे सेन्सेशन्स असतील, हे सेन्सेशन माझ्या ब्रेनपर्यंत पोहोचवण्याचं काम हे सेन्सरी न्यूरॉन करतो. देन सेकंड मोटार न्यूरॉन आहे. सो मोटार न्यूरॉन याचा जो रोल असेल, यांचं काम असेल सेंट्रल नर्वस सिस्टमपासून, सो हा जो ब्रेनचा पार्ट आहे या ब्रेनपासून इम्पल्सेस कॅरी करा पेरिफेरल नर्वस सिस्टमकडे, सो जे ऑर्गन आहेत, आणि हे त्यांचा रोल असेल. सो यांना आपण म्हणतो मोटार न्यूरॉन. देन थर्ड वन आहे इंटर न्यूरॉन. सो इंटर न्यूरॉन यांचं जे मेन बीट आहे, सो ओनली प्रेझेंट इन, हे जे इंटर न्यूरॉन आहेत हे फक्त प्रेझेंट आहेत CNS मध्ये. सो राईट, सो एकतर हे ब्रेनमध्ये असतील किंवा हे स्पायनल कॉर्डमध्ये असतील, पण हे न्यूरॉन ॲब्सेंट असतात. यस, ॲब्सेंट इन पेरिफेरल नर्वस सिस्टम. सो स्पेशली ॲस्पिरंट्स तुम्हाला इथं समजलं की जे न्यूरॉनचं जे फंक्शन आहे, राईट, न्यूरॉनचं जे फंक्शन आहे हे तुमच्यासमोर खूप इम्पॉर्टंटली क्लिअर झालं. अँड दॅट इज व्हॉट, कंडक्शन. यस, कंडक्शन. काय कंडक्ट करायचे, एकतर इम्पल्सेस जे सेन्सरी असतील किंवा मोटरचे असतील, हे इम्पल्सेस कंडक्ट करणं. दिस इज अँड द मेन अप्रोच ऑफ न्यूरॉन. आणि सी इन अपकमिंग लेक्चर वी विल गोइंग टू डिस्कस की हे जे कंडक्शन आहे हे न्यूरॉनमध्ये कसं असतं. सो ॲस्पिरंट्स त्यानंतर न्यूरॉनच्या काही प्रॉपर्टीज आहेत. प्रॉपर्टीज तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत ॲस्पिरंट्स. आणि प्रॉपर्टीजमध्ये फर्स्ट प्रॉपर्टी आहे न्यूरॉनची की हा न्यूरॉन, सो न्यूरॉन हा एक्साइट होतो, याच्याकडे एक्साइटेबिलिटी असते. न्यूरॉन हा इरिटेशन पण दाखवतो, न्यूरॉनचं इरिटेशन पण होत आहे. सो न्यूरॉनमध्ये यामध्ये स्टिम्युलस दिला जाऊ शकतो. स्टिम्युलाय यामध्ये दिल्यानंतर न्यूरॉनचं स्टिम्युलस इफेक्ट तुम्हाला पाहायला मिळू शकतो. असे हे वेगवेगळे फंक्शन्स आहेत न्यूरॉनमध्ये. न्यूरॉनकडे अजून एक फंक्शन असतो, व्हॉट इज दिस, ऑल ऑर नन इफेक्ट. एकतर न्यूरॉनचा इफेक्ट हा पूर्ण असतो किंवा नसतोच. न्यूरॉन हा इंटरमिडिएट इफेक्टवरती काम करत नाही. सो दिस आर सम पॉईंट्स जे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पहा या न्यूरॉनचे काही नोट पॉईंट पण आहेत. सो न्यूरॉन हा एक सेल आहे. सो न्यूरॉन यस ॲज अँड, सो किंवा न्यूरॉन इज अँड अ टिपिकल सेल. हा पण एक टिपिकल सेल आहे. सो विच कन्सिस्ट ऑल द कॉम्पोनंट्स, याच्याकडे सर्व कॉम्पोनंट्स आहेत. विच कंटेनिंग ऑल द कॉम्पोनंट्स एक्सेप्ट, यांच्यामध्ये एक कॉम्पोनंट ॲब्सेंट आहे अँड दॅट इज व्हॉट, सेंट्रिओल्स. यामध्ये न्यूरॉनचे जे सेल्स असतात किंवा यांचा जो सायटॉमचा पार्ट आहे यामध्ये सेंट्रिओल्स हा ॲब्सेंट असतो, राईट. अँड ड्यू टू दिस प्रॉब्लेम सो देर इज अ लॉस ऑफ सेल डिव्हिजन ॲबिलिटी. यांच्यामध्ये जे डिव्हिजनची जी पॉवर आहे ही ॲबिलिटी या ठिकाणी यांची लॉस झालेली आहे. सो न्यूरॉन डू नॉट हॅव पॉवर ऑफ सेल डिव्हिजन. त्यानंतर न्यूरॉनमध्ये जो नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे की न्यूरॉन हे एक लॉंगेस्ट सेल ऑफ द बॉडी आहे. लॉंगेस्ट सेल ऑफ द बॉडी, बाकीच्या सर्व सेलच्या कंपॅरेटिव्हली ड्यू टू द ॲक्झोनल पार्ट हा न्यूरॉन लॉंगेस्ट सेल आहे, राईट. सो लॉंगेस्ट सेल ऑफ द बॉडी. सो ॲस्पिरंट्स आता आपण पुढे येत आहोत नेक्स्ट बीटकडे. सो अ टिपिकल न्यूरॉन कन्सिस्ट व्हॉट टाईप ऑफ द ॲनाटॉमिकल स्ट्रक्चर. यामध्ये सो न्यूरॉनचं जे स्ट्रक्चर आहे या स्ट्रक्चरकडे आपण जात आहोत. स्ट्रक्चर ऑफ न्यूरॉन, राईट ॲस्पिरंट्स, स्ट्रक्चर ऑफ न्यूरॉन. सो जनरली जर आपण खूप डिटेलमध्ये जाऊन जर यांचे स्ट्रक्चर जर पाहत असाल, ॲक्च्युली यांचे टाईप्स असतात. सो न्यूरॉनचे वेगळे टाईप्स आहेत डिपेंडिंग अपॉन द ॲनाटॉमिकल स्ट्रक्चर. आपल्याकडे युनिपोलर न्यूरॉन असतात, बायपोलर न्यूरॉन असतात, सिडोपोलर न्यूरॉन्स आहेत. इन आवर ह्युमन बिईंग सो आपल्याकडे मल्टीपोलर न्यूरॉन्स असतात जे वर्टिब्रेट्समध्ये प्रेझेंट असतात. सो वी ऑल्सो हॅव बायपोलर न्यूरॉन. बायपोलर न्यूरॉन हे दोन ॲनाटॉमिकल स्ट्रक्चरमध्ये प्रेझेंट आहेत. एक तर रॉड अँड कोन्समध्ये असतील आणि सेकंड जो स्मेलचा लोब असतो अल्फॅक्टरी लोब
या लोबमध्ये बायपोलर न्यूरॉन्स असतात. जनरली ह्युमन बिईंग कन्सिस्ट मल्टीपोलर न्यूरॉन. सो यांचे जे डिटेल क्लासिफिकेशन्स आहेत हे एवढे डीपमध्ये जाऊन आपल्याला लागत नाही, त्यामुळे आपण त्यांना डिटेलमध्ये नाही घेत आहोत. बट सो ते क्लासिफिकेशन तुम्हाला माहीत असलं पाहिजे. हे पहा, सो द स्ट्रक्चर पाहत असतो आणि याच्यानंतर मी तुम्हाला लिस्ट पण देईन. स्ट्रक्चरमध्ये सो टिपिकल न्यूरॉन, यस, अ टिपिकल न्यूरॉन कन्सिस्ट फॉलोइंग ॲनाटॉमिकल स्ट्रक्चर. सो फॉलोइंग ॲनाटॉमिकल स्ट्रक्चर, एका न्यूरॉनकडे हे वेगवेगळे स्ट्रक्चर प्रेझेंट आहेत. यामधील पहिला पार्ट असतो, यांना आपण म्हणतो सोमा. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ सायटॉन. यस, हा मेन बॉडी पार्ट आहे न्यूरॉनचा. सो हा मेन बॉडी पार्ट आहे, यांना आपण सायटॉन म्हणू, यांना आपण सोमा म्हणू. त्यानंतर पहा नेक्स्ट जो सेकंड पार्ट असेल यांचा, सो जो लॉंगेस्ट पार्ट असतो ॲक्झॉन. थर्ड पार्ट आहे टेलोडेंड्रिया, राईट, थर्ड पार्ट आहे टेलोडेंड्रिया. अँड द फोर्थ पार्ट सो विच इज हॅव्हिंग द पेन रिसेप्टर्स किंवा जे काही स्टिम्युलेटेड रिसेप्टर्स असतात, हेअर लाईक स्ट्रक्चर असतं न्यूरॉनचं, यांना आपण डेंड्राइट्स असं म्हणतो. आणि ॲज पेरेंट्स हे आपल्या न्यूरॉनचे स्ट्रक्चर आहेत, हे ॲनाटॉमिकल कॉम्पोजिशन्स आहेत. सो थोडं मी ड्रॉ करून दाखवेल की हे एक स्ट्रक्चर असतं कसं. हे पहा, सो दिस इज हाऊ यांना आपण डेंड्राइट्स म्हणू, राईट. दिस इज द डेंड्राइट्स. हे कोण आहेत न्यूरॉनचे? डेंड्राइटचा पार्ट आहे, राईट. सो ॲज पेरेंट्स हे हेअर लाईक स्ट्रक्चर आहे आणि यांच्यावरती काय प्रेझेंट असतात? आपले जे रिसेप्टर्स आहेत, हे रिसेप्टर्स या डेंड्राइट्सवरती प्रेझेंट असतात. रिसेप्टर्सचं जो डायरेक्शन असतं ते सेंट्रीपेटल असतं. इट मीन्स फ्रॉम डेंड्राइट्स टू टेलोडेंड्रिया या डायरेक्शननी हा इफेक्ट पुढे ट्रान्सडक्ट करतात आणि त्यांच्यामुळे आपण याला सेंट्रीपेटल इफेक्ट असं म्हणू शकतो. या न्यूरॉनच्या मधोमध इथं न्यूक्लियस आहे. न्यूक्लियसमध्ये जेनेटिक मटेरियल आहे. सो आपल्याकडे 2 टाईप्सचे जेनेटिक मटेरियल्स असतात. एक असतो DNA, सेकंड वन इज RNA. जो DNA आहे या DNA मध्ये आपण पाहतो यांच्यामध्ये डबल स्ट्रँड आहेत, जे बेसिक कॉम्पोनंट्स असतात. सो ATGC, ॲडेनिन, गॉनिन, सायटोसिन अँड थायमिन. ॲडेनिन इज ऑलवेज बाउंडेड विथ द थायमिन विथ 2 डबल बॉन्ड्स आणि गॉनिन इज ऑलवेज बाइंडेड विथ द सायटोसिन विथ 3 बॉन्ड्स किंवा 3 हायड्रोजन बॉन्ड किंवा आपण याला ट्रिपल बॉन्ड पण म्हणू शकतो. अँड दॅट्स रिझन जो GC कंटेंट असतो DNA मध्ये दॅट विल डिसाइड द मेल्टिंग पॉईंट ऑफ द DNA, राईट. सो हा तुमचा न्यूक्लियस आहे. या न्यूक्लियसमध्ये जेनेटिक मटेरियल आहे. याच्या साईडला अशा प्रकारचे तुमचे अदर कॉम्पोनंट्स आहेत. याला पॉवर हाऊस ऑफ द सेल. सो हा पॅकेजिंग डिव्हाइस आहे, हा मायटोकॉन्ड्रिया, हा गोल्जी ॲपरेटस आहे, लायसोझोमल बॉडी आहे, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे. असे बरेच काही कॉम्पोनंट्स या तुमच्या सेलमध्ये प्रेझेंट आहेत. हे सेलच आहे, राईट. हा जो न्यूरॉन आहे हा सेलच आहे. सो डिफरन्स इज ओनली दॅट की या सेलमध्ये ॲडिशनल काही बीट आहे, जसं की डेंड्राइट्स आहेत, ॲक्झॉन आहे आणि तुमचा टर्मिनल पार्ट पण यांच्यामध्ये इन्क्लूड केला गेलेला आहे, राईट. सी ॲज पेरेंट्स जनरली आपण पाहतो की यांच्यावरती जे रिसेप्टर्स असतात हे सिम्पॅथॅटिक सिस्टमचे नाही आहेत. सिम्पॅथॅटिक सिस्टमचे रिसेप्टर्सचे एक्सप्रेशन या गँग्लिऑनिक पार्टमध्ये नसतात. ॲक्च्युली इथं जे रिसेप्टर्स आहेत ते आहेत पॅरासिम्पॅथॅटिक सिस्टमचे आणि जनरली या ठिकाणी न्यूरोनलचे रिसेप्टर असतात जे आयन गेटेड असतात. यांना म्हणू आपण निकोटिनिक न्यूरोनल रिसेप्टर्स, जे जनरली डेंड्राइट्सवरती प्रेझेंट असतात. त्यांचा रोल काय असेल तेही मी तुम्हाला सांगेन. पुढे याआधी ॲनाटॉमिकल स्ट्रक्चर आपण कव्हर अप करू. सो हा जो लॉंगेस्ट प्रोसेसेस आहे यांना आपण म्हणू ॲक्झॉन. सी दिस इज पार्ट ऑफ ॲक्झॉन, राईट. सो दिस इज पार्ट ऑफ ॲक्झॉन. या ॲक्झॉनची जी मेम्ब्रेन असते, दिस मेम्ब्रेन इज कॉल्ड ॲज अ ॲक्झोलेमा, राईट. सो ॲक्झॉनचा जो सायटोप्लाझमचा पार्ट असतो या मेम्ब्रेनच्या मधला, सो दिस पार्ट इज कॉल्ड ॲक्झोप्लाझम, राईट. सो त्यानंतर पहा नेक्स्ट, सो या ॲक्झॉनवरती जर अशा प्रकारचं मटेरियल प्रेझेंट असेल, सो दिस इज कॉल्ड ॲज अ फॅटी मटेरियल. हे तुमचं एक मटेरियल आहे जे फॅटी मटेरियल असतं. सो जे 2 सेल्सपासून बनलेलं आहे. देर आर 2 टाईप्स ऑफ सेल्स जे हे मटेरियल बनवतं. या शीटला आपण नेम देतो आणि दिस शीट इज कॉल्ड ॲज अ मायलिन शीट. सो ही शीट आहे, ही मायलिन शीट आहे. या साईडला शीट नाही काढत असाल, सो हा सेकंड न्यूरॉन असेल तर यांना म्हणायचं अनमायलिनेटेड न्यूरॉन. येस, अनमायलिनेटेड. अँड दिस इज व्हॉट यांना म्हणू आपण या ठिकाणी मायलिनेटेड न्यूरॉन. सो देर आर 2 टाईप्स. एक तर आपल्याकडे मायलिनेटेड न्यूरॉन्स असू शकतात किंवा अनमायलिनेटेड न्यूरॉन्स असू शकतात. जर मायलिनेटेड न्यूरॉन्स असतील तर यांचे पण 2 पार्ट आहेत. फर्स्ट वन तो म्हणजे मायलिनेटेड न्यूरॉन प्रेझेंट इन द सेंट्रल नर्वस सिस्टम अँड मायलिनेटेड न्यूरॉन प्रेझेंट इन द पेरिफेरल नर्वस सिस्टम. देर आर 2 टाईप्स. एक सेंट्रल नर्वस सिस्टम,
सेकंड वन इज पेरिफेरल नर्वस सिस्टम. सी ॲस्पायरंट्स, सेंट्रल नर्वस सिस्टम आणि पेरिफेरल नर्वस सिस्टम हा जो प्रिव्हियसली जो एक्झाम झालेला आहे GPAT 2022 त्यामध्ये हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे की सेंट्रल नर्वस सिस्टम हे जे मायलिन शीथ आहे ही ऑलिगो डेंड्रोसाइट्स या सेलनी बनवते अँड पेरिफेरल नर्वस सिस्टम ही जी मायलिन शीथ आहे ही शॉन सेलनी बनवते. येस, शॉन सेल्स. सी ॲस्पायरंट्स, दिस इज अँड द बिग डिफरन्स. अँड ॲस्पायरंट्स, व्हॉट इज द रोल ऑफ दिस मायलिन शीथ? जर तुम्ही कंडक्शन पाहत असाल, इन अपकमिंग लेक्चर वी विल गोइंग टू डिस्कस द स्पीड ऑफ कंडक्शन, द स्टेजेस ऑफ कंडक्शन इन द न्यूरोनल सिस्टम. यामध्ये तुम्ही पाहिलं की जर ज्यांच्याकडे न्यूरॉन्स असतात यांच्यामधला जो चार्ज लॉस असतो हा खूप कमी असतो. सो येथून चार्ज लॉस होण्याचे चान्सेस असतात. इथं हे इन्सुलेटरचं काम करतो आणि दॅट इज वॉट मायलिन शीथ जर असेल तर प्रोटेक्शन आहे, चार्ज लॉस होत नाही. आणि जर चार्ज लॉस होणार नाही तर चार्ज या ठिकाणी रिटेन होणार आणि जर रिटेन होत असेल तर त्याचा स्पीड ऑफ कंडक्शन कसं असेल? फास्ट असेल. म्हणून जनरली हे स्टेटमेंट दिलेलं आहे. इवन इट इज ऑल्सो गिवन इन युअर इंटरमिडिएट. तिथं पण तुम्हाला सांगितलं गेलेलं आहे की जे मायलिनेटेड न्यूरॉन्स असतात यांचं स्पीड ऑफ कंडक्शन खूप फास्ट असतं ॲज कम्पेअर टू द अनमायलिनेटेड न्यूरॉन्स ज्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचं फॅट प्रेझेंट नाही आहे. सो हे फॅट प्रेझेंट नसल्यामुळे यांच्यामधून जो चार्ज लॉसेस असतात हे खूप जास्त असतील आणि जर चार्ज लॉस होत असतील फ्रॉम द एक्झोप्लाझम तर त्यांचा जो स्पीड ऑफ कंडक्शन असेल तो या ठिकाणी खूप स्लो असेल. तर ॲस्पायरंट्स पुढे या नेक्स्ट. सो हा जो रिजन आहे या रिजनमधून न्यूरोनल फायरिंग होते यांना म्हणतात यामध्ये सो ॲक्झॉन ऑफ हिलॉक. सो हा जो रिजन आहे जिथं फायरिंग केली जाते याला म्हणू आपण ॲक्झॉन ऑफ हिलॉक. हे जे नोड्स आहे जे दोन मायलिन शीथच्या मध्ये आलेले आहेत यांना म्हणू आपण नोड्स ऑफ रॅनिविर. राईट. त्यानंतर पहा नेक्स्ट जो शेवटचा पार्ट असेल या न्यूरॉनचा सो तो म्हणजे याचा असणारा नर्व एंड टर्मिनल. हा असाही असू शकतो, दोन्ही असू शकतात, तीनही असू शकतात. हे मल्टीपोलर न्यूरॉनचे सिग्निफिकन्स आहेत. आणि सी ॲस्पायरंट्स, द नर्व एंड टर्मिनल इज ऑलवेज फिल्ड विथ द वेसिकल्स. यांच्यामध्ये काय आहेत? वेसिकल्स आहेत आणि द वेसिकल्स कंटेनिंग न्यूरोट्रान्समीटर. या वेसिकलमध्ये न्यूरोट्रान्समीटर्स असतात. इफ इट इज कोलिनर्जिक न्यूरॉन तर हे वेसिकल ॲस्टिल कोलिन सोबत आहे. इफ इट इज ॲड्रेनर्जिक न्यूरॉन इथं नॉरॲड्रेनलिन आहे. इफ इट इज हिस्टामिनर्जिक न्यूरॉन इथं हिस्टामिन आहे. इफ इट इज डोपामिनर्जिक न्यूरॉन इथं डोपामिन आहे. इफ इट इज सेरोटोनर्जिक न्यूरॉन इफ इट इज सेरोटोनर्जिक इथं 5HT आहे. सो ज्या सिस्टमचा न्यूरॉन असेल त्यात हे सगळे एकत्र नाही आहेत. हे वेगवेगळे न्यूरॉन आहेत. आपल्याला असं पाहायला नाही मिळत आहे की एका न्यूरॉनमध्ये 2 ते 3 न्यूरो ट्रान्समीटर्स आहेत. नो. सो मग ते मिक्स रिॲक्शन होईल. तुम्हाला माहिती आहे जी नर्वस सिस्टम असते ही पॉईंट टू पॉईंट कोरिलेशन देते आणि व्हेरी क्विक आणि फास्ट कोरिलेशन असतं. राईट. सो दॅट्स अ रिझन हे जे तुमचा डोपामिनर्जिक न्यूरॉन हा सेपरेट आहे पण वेसिकलमध्ये डोपामिन आहे कारण न्यूरॉन हा डोपामिनर्जिक आहे. ॲस्टिल कोलिन कोलिनर्जिक न्यूरॉन आहे. हिस्टामिनर्जिक न्यूरॉन आहे. ॲड्रेनर्जिक न्यूरॉन असेल तर नॉरॲड्रेनलिन. आणि सो हे जे ॲक्शन पोटेन्शियल इथं पोहोचणार आहे ना या ॲक्शन पोटेन्शियलनी हे न्यूरोट्रान्समीटर सायनॅप्समध्ये या ठिकाणी डिफ्यूज होतात. सो हा जो ऑर्गन असतो या ऑर्गन आणि ह्या न्यूरॉनच्या मधला जो गॅप आहे दिस गॅप इज कॉल्ड ॲज अ सायनॅप्स. सायनॅप्टिक याच्या आधीचा जो पार्ट असेल याला म्हणायचं प्री सायनॅप्टिक आणि दिस ऑर्गन साईट इज ऑलवेज पोस्ट सायनॅप्टिक. हे जर नाही क्लिअर झालं तर पुढे तुम्हाला रिसेप्टर समजणार नाही आहे. एक्झाम्पल पहा. अल्फा 1 रिसेप्टर प्रेझेंट ऑन पोस्ट सिनॅप्टिक, अल्फा 2 रिसेप्टर प्रेझेंट ऑन प्री सायनॅप्टिक. सो एवढ्यावरतीच ॲक्शन्स डिफरंट होतात. हा रिस्पॉन्सिबल असेल हायपरटेन्शनसाठी तर हा रिस्पॉन्सिबल असेल हायपोटेन्शनसाठी. हे पहा सेम न्यूरो ट्रान्समीटर सेम टाईप ऑफ रिसेप्टर. सो न्यूरो ट्रान्समीटर सेम आहे, रिसेप्टर पण सेम आहेत. अल्फा आणि अल्फा 1 आणि अल्फा 2 रिसेप्टरचा जो सिस्टम आहे दोन्ही सेम आहे. जस्ट दे आर डिफर बाय द क्लोनिंग 1 and 2 बट स्टील दे आर शोईंग ऑपोजिट टाईप ऑफ फार्माकोलॉजिकल ॲक्शन. अशा पद्धतीचे ॲक्शन या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात अँड दॅट इज हाऊ. सो ॲस्पायरंट्स, सो एक टिपिकल न्यूरॉन हा किती स्ट्रक्चरनी बनलेला आहे हे आपण या ठिकाणी पाहिलं आणि सी दिस इज द स्ट्रक्चर. हे ओरिजिनल स्ट्रक्चर आहे न्यूरॉनचं. तुम्ही पाहू शकता जेवढे काही पॉईंट्स मी सांगितले ते सगळे बीट्स इथं आहेत. सेंट्रल लोकेशनला न्यूक्लियस आहे. सो हा सायटॉनचा पार्ट आहे. हे जे हेअर लाईक स्ट्रक्चर आहे यांना आपण डेंड्राइट्स असं म्हणतो. हे पहा दिस इज कॉल्ड एज अ डेंड्राइट्स. ही सेल बॉडी आहे, हा न्यूक्लियस आहे. दिस इज ॲक्झॉन ऑफ हिलॉक. हे मायलिन शीथ आहे. सो या दोघांमधला गॅप असतो नोड्स ऑफ रॅनवीर. हे मायलिन शीथ आहे. हे लॉंगेस्ट प्रोसेस ॲक्झॉन आहे.
हे ॲक्झोनल टर्मिनल आहे, याला सायनॅप्टिक नॉब असं म्हणायचं. हे जे बटन असतात यांना सायनॅप्टिक बटन पण म्हणू शकतो आपण. सो ज्यांच्या पुढे गेल्यानंतर सायनॅप्स असतो. सायनॅप्स म्हणजे गॅप असतो आणि गॅप हा किती यामध्ये नॅनोमीटरचा असतो माहिती आहे? 30 नॅनोमीटरपर्यंतचा गॅप असतो या सायनॅप्समध्ये आणि ऑर्गनच्यामध्ये, राईट. हा जो गॅप असतो हा किती असतो? 30 नॅनोमीटरपर्यंतचा गॅप असतो. या गॅपमध्ये बरेच काही न्यूरोट्रान्समीटर मेटाबोलाइज करणारे एन्झाईम्स पण प्रेझेंट असतात. तर एस्पायरंट्स, इन दिस वे, इन व्हेरी शॉर्ट पिरियड ऑफ टाईममध्ये डेप्थ लेवल न्यूरॉन हे काय असतात, न्यूरॉनचे टाईप्स. देर आर 3 इम्पॉर्टंट टाईप्स जे आपण पाहिले: afferent neuron, efferent neuron and interneuron. Interneuron very specific, they are only present in the central nervous system. Afferent and efferent. Afferent is also called as a sensory. Sensory means what? They will sense the sensation. जसं की someone is touching to me. हे सेन्सेशन how I got to know की someone is touching to me. हे इम्पल्सेस माझ्या ब्रेनकडे जातील, रिकग्नाइज होतील आणि हे वापस इथं पोहोचतील. सो त्यावेळेला मला समजेल की someone is touching to me. त्यावेळेला मी माझा रिफ्लक्स मेकॅनिझम दाखवू शकतो, मी हँड काढून घेतो. तुम्हाला माहिती आहे की याच जागी जर आपण लोकल एनेस्थेटिक दिले तर काय होऊ शकतं? हे इम्पल्सेस स्टॉप होतात. आणि समटाइम्स ड्युरिंग मायनर सर्जरी आपण लोकल एनेस्थेटिक देतो. लोकल एनेस्थेटिक ह्या न्यूरॉनलचे कंडक्शन ब्लॉक करतात बाय सोडियम चॅनल इनहिबिशन. आणि त्यामुळे जर आपण इथं काही ॲक्टिव्हिटीज करत असाल तर या ॲक्टिव्हिटीज आपल्याला रिकग्नाइज होत नाहीत. फॉर एक्झाम्पल पेन इंड्यूस होत असेल तर पेन आपल्याला सेन्सेशनमध्ये येणार नाही ड्यू टू द लॉस ऑफ न्यूरॉनल कंडक्शन. अँड दॅट इज द रोल. त्याच्यामुळेच हा इम्पॉर्टंट रोल आहे न्यूरॉनचा इन आवर नर्वस सिस्टम. आणि हे जे पॉईंट्स असतात हे पॉईंट्स तुम्हाला ॲटोनॉमिक नर्वस सिस्टम समजून घेण्यासाठी खूप मस्ट आणि मॅन्डेटरी असतात. ओके एस्पेरेंट्स, ओके चलो. सो थँक्यू सो मच, कीप वॉचिंग. असेच पुढे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ वेगवेगळ्या टॉपिकवरती मिळत राहतील या प्लॅटफॉर्मवरती यूट्यूबच्या. सो जर व्हिडिओ हा तुम्हाला आवडलेला असेल, इफ यू लाईक दिस व्हिडिओ देन शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. थँक्यू.